जय महाराष्ट्र। मी राजेश शांताराम कदम, उपजिल्हा प्रमुख, कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये काम करतो। गेली 30 वर्ष या राजकीय क्षेत्रात मी कार्य करतोय। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन शालेय जीवनापासून आम्ही हा प्रवास सुरू केला। सुरुवातीला भारतीय विद्यार्थी सेना हे स्टुडंट बॉडी होती। सन्माननीय आमचे राजसाहेब ठाकरे त्याचे अध्यक्ष होते आणि त्या माध्यमातून एक डोंबिवलीचा पदाधिकारी या माध्यमातून मी काम करत होतो। कालांतराने राजसाहेब शिवसेनेतून वेगळे झाले आणि आम्ही तेव्हा मनसे या पक्षामध्ये राजसाहेबांबरोबर ओघाने गेलो आणि नंतरच्या प्रवासात साधारण 2021ला आम्ही पुन्हा आमचे लोकसभा क्षेत्राचे खासदार, तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं काम बघितलं आणि या कामाला प्रेरित होऊन आम्ही पुन्हा शिवसेना या पक्षामध्ये सहभागी झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत उपजिल्हा प्रमुख म्हणून या क्षेत्रामध्ये मी काम करतोय। आणि हे काम करत असताना मला आज पूर्ण म्हणजे खरोखर मी भाग्यवान आहे म्हणा, किंवा आम्ही घेतलेला तो निर्णय होता 3 वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला होता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा, हा निर्णय योग्य होता हे आजपर्यंत म्हणजे आम्हाला जे जे भेटत आहेत साहेबांचं काम बघितलं तर आम्हाला तो योग्य वाटतो असं वाटतं। डोंबिवलीमध्ये मी जेव्हा मनसेच्या शहर अध्यक्ष पदावर काम करत होतो त्यामुळे त्यावेळेला आम्ही आमच्या पक्षाची एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत होतो आणि सत्ताधारी पक्ष शिवसेना होते। त्यामुळे आमची नेहमी सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असं कामांवरून, विकास कामांवरून कुठल्या ना कुठल्या याच्यावर वादविवाद असायचे आणि विविध आंदोलनातून मी अनेक प्रश्न या डोंबिवली शहराबाबत असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दल असो, विविध प्रश्न, विविध लोकांच्या समस्या या आमच्या पक्षाच्या, मनसे पक्षाच्या विविध आंदोलनातून एक वेगळ्या आयडियांमधून हे समोर आणले आणि जे जे प्रश्न गेल्या 15 वर्षामध्ये मी पक्षामध्ये असताना, मनसेमध्ये असताना जी आंदोलनं केली, जे समस्या रस्त्यावर उतरून मांडल्या, त्या समस्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या गेल्या 3 वर्षात पूर्ण होताना दिसत आहेत। अनेक आंदोलनांचा मी त्यात उल्लेख करू शकतो। सर्वात महत्त्वाचा होता कल्याणशीळ हा वाहतूक कोंडीचा सर्वात मोठी समस्या। त्यानंतर मी सांगेन डोंबिवली मेट्रो, जी मेट्रो 2008 साली मोनो रेल्वे म्हणून मंजूर करण्यात आली होती, परंतु ती डोंबिवलीत नव्हती, भिवंडी म्हणजे ठाणे हे भिवंडी। तेव्हा आम्ही मागणी केली होती की जो डोंबिवली आणि परिसर आहे ह्या पट्ट्याला आम्हाला पर्यायी मार्ग, पर्यायी वाहतूक व्यवस्था हवी आहे। तर ह्या रेल्वेला आम्ही उद्घाटन होऊ देणार नाही जोवर ती ठाणा ते डोंबिवली होत नाही। आणि कर्मधर्म संयोगाने येत्या काही काळानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तो प्रयत्न केला। जी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो रेल्वे होती ती कल्याण तळोजा ही डोंबिवली मार्गे जाणार आहे, यात एक यश मिळालं। त्यानंतरचे अनेक प्रश्न होते रस्त्यांचा। डोंबिवली शहरातल्या सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे रस्ते, म्हणजे विरोधी पक्षात असताना आम्ही एखादा खड्डा आम्हाला रस्त्यात दिसला की आम्ही त्याचे व्हिडिओ बनवायचो आणि तो प्रकर्षाने लोकांसमोर मांडायचो। त्याला विविध मार्गाने आम्हाला लाईक्स यायचे, व्ह्यूज मिळायचे आणि यातून आम्ही लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायचो। परंतु एक सत्ताधारी कसं त्यावर काम करतो आणि तो प्रश्न कसा मिटवतो हे निव्वळ आणि निव्वळ खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर राहून आज आम्हाला ते प्रत्यक्षात दिसतंय की एखाद्या व्यक्तीने जर मनात निश्चय आणला की एखाद्या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर तो कसा बदल करता येतो हे श्रीकांत शिंदे साहेबांबरोबर राहून कळलं। आज डोंबिवलीतील जवळजवळ सर्वच रस्ते आज त्याचं काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं आणि साहेबांनी सांगितलं की येत्या वर्षभरात खड्डेमुक्त शहर आपल्याला मिळेल। पण त्यात अनेक उदाहरणं देता येईल। आज शीड रस्त्याचं जर सांगितलंच, आज MIDC सारखा जो रस्ता आहे त्या MIDC मध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केलेलं। आम्ही MIDCच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं की रस्ते सुधारा। आज MIDC ह्या निव्वळ एका प्रभागात 110 कोटीच्या वरती आता तो खर्च झालेला आहे। 110 कोटी एका प्रभागात मंजुरी मिळवून आणलेले आमचे खासदार। आज MIDC मध्ये बघाल 25 वर्ष रस्तेच झाले नव्हते, परंतु आज तिकडच्या नागरिकांची मुलं स्केटिंग चालवत आहेत रस्त्यात, हे स्वप्नवतच आहे। म्हणजे हा कधी म्हणजे त्यांनी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं
आणि 110 कोटी मंजुरी मिळाली, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या विरोध झाला की काहीतरी गाजर देत आहेत, खोटी आश्वासने देत आहेत, 110 कोटीचे रस्ते होतील का. परंतु आज ते स्वप्न जे आहे हे पूर्णत्वास आलेलं आहे. MIDC मध्ये आपण गेलो की दिसून येतं छान सुंदर रस्ते, तिकडे बंगलो स्कीम म्हणजे बंगले आहेत MIDC परिसरामध्ये. आज रस्ते दिसत आहेत सुसज्ज सुंदर सिमेंट कॉन्क्रीटचे आणि आजूबाजूला लोकांनी केलेली गार्डनिंग. एक सुंदर छान असं शहर इथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून वसलं जातं. एक पक्षी अभयारण्य म्हणून आहे आमच्या डोंबिवलीमध्ये. ह्याचं जतन व्हावं, याला एक स्वरूप प्राप्त व्हावं आणि इथे लोकांनी मेहनत करून एक जंगल तयार केलेलं आहे. लोकांच्या माध्यमातून लोकांनी मेहनत केली, पाणी आणलं, पाणी त्या झाडांना घातलं, झाडं वाढवली आणि एक छान असं या 3 टेकड्या आहेत, उंबारली, दावडी आणि भाल, ह्याच्यामध्ये ह्या गावांच्या मध्ये अशा 3 टेकड्या, ह्या टेकड्यांवर हे पक्षी अभयारण्य आहे. हे पक्षी अभयारण्याचं जतन व्हावं म्हणून जी लोक मेहनत घेत होती त्यांनी सन्माननीय खासदार साहेबांकडे आणि आम्ही सुद्धा लढा उभा केला होता. लोकांच्या सहभागातून आम्ही लढा उभा केला होता की या पक्षी अभयारण्याचा, ज्याला डोंबिवलीचा श्वास बोलतात, जास्तीत जास्त ऑक्सिजन तिकडे निर्मित होतो, त्या डोंबिवलीच्या श्वासाचं जतन व्हावं. खासदार साहेबांना विनंती केली, खासदार साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि हे स्वप्न सुद्धा, हा लढा सुद्धा यश मिळालं. सन्माननीय खासदार साहेबांनी या टेकड्यांवर जी वनश्री आहे, ज्याला संत सावळाराम वनश्री असं उल्लेख केला जातो, डोंबिवलीचं पक्षी अभयारण्य बोललं जातं, हे पक्षी अभयारण्य व्हावं म्हणून 5 कोटीचा निधी सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी नुकताच मंजूर केला आणि त्याचं भूमिपूजन झालं. म्हणजे जी स्वप्न, जी लढा, जो लढा आम्ही उभा केला, त्या लढ्याला यश खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यामुळे एक नेता म्हणून आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष झाली आज आम्ही काम करतोय त्यांच्याबरोबर. जो निर्णय आम्ही घेतला होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा, तो निर्णय योग्य होता, हे या अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होईल. कोविड महामारी आली होती 2019ला. त्यावेळेला आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आरोग्याची जी स्थिती होती त्यांनी संपूर्ण शहरामध्ये एक घबराट निर्माण झाली होती. एक भीतीचं स्वरूप होतं की बाबा आता एवढ्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये, या जगामध्ये ही महामारी पसरलेली आहे, हा कोविड पसरलेला आहे, ह्याला आपण कसे फेस करणार. आमचे खासदार डॉक्टर असल्यामुळे, मी पुन्हा सांगतो, सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे डॉक्टर असल्यामुळे ताबडतोब त्यांनी हा जो प्रश्न, जटिल प्रश्न होता, आरोग्याची जी समस्या होती, याला फाईट कशी करायची, पुढे मागे न पाहता त्यांनी महानगरपालिकेत एक बैठक आयोजित केली. सर्व कल्याण डोंबिवलीतील जे IMA इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे डॉक्टर आहेत त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं, त्या 2 संस्थांना, आणि एक आव्हान केलं की आपल्याला हा प्रश्न, ही जी समस्या जगापुढे उभी राहिलेली आहे, आपल्याला फेस करायची, मला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि त्या डॉक्टर्सनी सुद्धा, IMAच्या डॉक्टरनी सुद्धा ताबडतोब आम्ही, तुम्ही कुठलेही हाक मारा, आम्ही तुमच्या मदतीला उभे राहू असे सांगून 2 वर्ष ह्या कोविडच्या ह्याच्यात कुठलाही मोबदला न घेता या डॉक्टर्सनी आपल्या महानगरपालिकेच्या बरोबर टायअप करून ह्या महामारीशी आपण फाईट केली. नुसती फाईट नाही केली, त्याच्यासाठी जी जम्बो कोविड सेंटर उभी करायची असतात, म्हणजे फक्त हा पॅटर्न झाला. जम्बो कोविड सेंटर आपण फक्त ऐकायचो की चायनाने 2 दिवसात अमुक बेडचं हॉस्पिटल उभं केलं, अमुक दिवसात एवढं मोठी सुविधा उभी केली. ही प्रत्यक्षात भारतात कधी होईल ही स्वप्न बघायचो, परंतु ही स्वप्न प्रत्यक्षात आली कल्याण डोंबिवली शहरामध्ये. आज तुम्ही डोंबिवलीचं जिमखाना असो, डोंबिवलीचं संत सावळाराम क्रीडा संकुल असो, ज्याला डोंबिवली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघतात, कोविड सेंटर, या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी कोविड सेंटर्स उभी राहिली. सगळ्यात मोठा पॅटर्न जो भारताला दिला गेला तो इकडच्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स, कारण महानगरपालिकेची रुग्ण म्हणजे हे आरोग्य सेवा अत्यंत तुटपुंजी होती, तर जे रुग्ण आले त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होऊन ह्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला महानगरपालिकेने दत्तक घेतले. मग ते RR हॉस्पिटल असो, कल्याणचं एक मोठं रुग्णालय आहे, मला नाव आठवत नाही, ते हॉस्पिटल असो, आज लोकांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांची जीवितहानी कशी टाळता येईल याच्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असो, आमचे माननीय मुख्यमंत्री आणि तेव्हाचे नगरविकास मंत्री, म्हणजे ह्यांनी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र झोपायचे नाही. आणि मी विरोधी पक्षात होतो, मी बघत होतो, आम्ही विरोध करायचो, आम्ही फक्त तेव्हा आमचा पक्ष जिवंत राहावा किंवा काय याच्यासाठी आम्ही विरोध करून या गोष्टींना विरोध, परंतु ते प्रत्यक्षात काम बघत होतो.
आणि आम्ही विरोधी असताना सुद्धा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्हाला त्या विविध बैठकांमध्ये बोलवायचे आणि तुम्ही सजेस्ट करा, तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे, ह्याला फाईट, या मोठ्या समस्येला आपण कसे फाईट करू, ह्या सजेशन आमच्याकडून घ्यायची. तेव्हा त्यांच्या जी कामाची पद्धत होती ती मला खरोखर आवडली, की बाबा आपण एवढा विरोध करून सुद्धा ही व्यक्ती आपल्याला इन्व्हाइट करते मीटिंगला, आपल्याकडून सजेशन मागते. त्यामुळे विरोधाची जी धार होती आमची ती हळूहळू कमी होत गेली आणि ह्या पॅन्डेमिकला फाईट करण्यासाठी एकत्र खांद्याला खांदा लावून फाईट करण्याची आमच्यातली जी वृत्ती त्यांनी जी जागृत केली होती ती वाढली आणि एकत्र काम करत आम्ही त्यांच्याबरोबर आज कल्याण डोंबिवलीतलं, म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नंबर 1चं संपूर्ण भारतात प्राईज मिळालं. 2 महानगरपालिका होत्या, एक वाराणसी आणि कल्याण, यांना संयुक्तिक नंबर 1चं संपूर्ण भारतातून बक्षीस मिळालं. हे निव्वळ फक्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे तेव्हाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, कारण त्यांनी प्रशासनाला खुले हात, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे, लोकांना चांगली सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, ह्या एका भावनेतून त्यांनी केलेली मदत, हे एकमेव कारण आहे. नुकतंच झालेल्या सुतिकागृहाचं भूमिपूजन गेले अनेक वर्ष हे बंद होतं, अनेक कारणं होती त्याला. सुतिकागृहाचं नुकतंच भूमिपूजन झालं. नुसतं सुतिकागृह नाही तर आज जो सगळ्यात जास्त फोफावत चाललेला कॅन्सर आहे, कॅन्सर रुग्णालय हे डोंबिवलीत व्हावं अशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची इच्छा होती, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची इच्छा होती. आणि आज जे सुतिकागृह आहे आमचं, त्या सुतिकागृहाच्या बरोबर एक 100 बेडचं कॅन्सरचं रुग्णालय उभं राहतं. हे सुद्धा एक आमचं डोंबिवलीकरांचं, म्हणजे डोंबिवलीकरांची एक किंवा परिसरातील नागरिकांसाठी एक खरोखर आनंददायी हे आहे, गोष्ट आहे. कारण आज एखाद्याला कॅन्सर झाला तर ते टाटा जे मुंबईला हॉस्पिटल आहे तो एकमेव, आणि तिकडे नंबर लागणं म्हणजे खूपच म्हणजे नशिबाची गोष्ट असते, आणि किंवा मग इतर प्रायव्हेट हॉस्पिटलला अवलंबून राहावं लागायचं. परंतु आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आज एक आम्ही स्वप्न बघू शकतो, कॅन्सर हॉस्पिटल आहे, सुतिकागृह आहे, इकडे उभं राहतंय. म्हणजे जी स्वप्न डोंबिवलीकर बघत होती ती स्वप्न पूर्ण करणारा हा जादूगारच म्हणायचा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. म्हणून मग अशी बघितलं ज्या ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन, ह्या नांदिवली नाल्यासाठी सुद्धा आम्ही मनसेत असताना आंदोलनं केली, तिकडे बरेचसे आम्ही साफसफाई अभियान घेतले, परंतु तो प्रश्न काय जटिल होता, तो ह्या माध्यमातूनच सुटणारा होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, आपण नेहमी बोलतो आम्हाला एक सुशिक्षित सुसंस्कृत खासदार हवा. तो का हवा हे मला जवळून, म्हणजे मला आणि माझ्या बरोबरचे जे पदाधिकारी आम्ही बैठकीला जातो, MMRDAची बैठक असो, रेल्वेची बैठक असो किंवा इतर बैठका ज्या असतो, ज्या शासकीय अधिकाऱ्यांबरोबर, हे अधिकारी फार हुशार असतात, फार इंटेलिजंट असतात, त्यात इंजिनियर्स असतात, विविध क्षेत्रातील ते नामवंत आणि त्यात प्रावीण्य मिळवलेले असतात. आज त्यांच्या हातात असतात शहराला कुठला प्रकल्प द्यायचा, शहराला कशा प्रकारचा प्रकल्प द्यायचा, आणि ते सांगतील तसे प्रकल्प ह्या शहरांमध्ये होतात. गेले 25-30 वर्ष ही शहरं, आमची जी शहरं आहेत ही वाढत गेली. याचं जे नागरीकरण आहे, लोकसंख्या आहे, ही गेल्या 5-10 वर्षात एवढी झपाट्याने वाढली, त्या मानाने जो विकास कामं आहेत किंवा प्रकल्प आहेत हे त्या मानाने वाढले गेले नाहीत. परंतु सन्माननीय खासदार जो बोलतात ना, एक दूरदृष्टीचा नेता कसा असतो हे आम्ही बघितलं, त्यात जवळून बघितलेलं आहे. ह्या बैठकांमध्ये खासदार स्वतः एखादा प्रकल्प, एखाद्या रस्त्याची नवीन डिझाईन, की हा रस्ता कसा असावा, कुठून जाणारा असावा, हातात पेन असायचा त्यांचा, समोर गुगल मॅप असायचा टीव्हीवर, आणि त्या गुगल मॅपमधून सन्माननीय खासदार या सर्व अधिकाऱ्यांना दाखवायची की माझ्या जनतेला असा जर एखादा रस्ता बनवला तर त्यांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळेल. असे अनेक रस्ते सन्माननीय खासदार साहेबांनी सुचवले आणि ते रस्त्यांवर काम आज चालू आहे, त्याला मंजुरी मिळाली. त्यातली मी छोटीशी 2 उदाहरणं देईन. एक रिंग रोड जो आहे, कल्याण टिटवाळा रिंग रोड, हा टिटवाळ्याला संपत होता. सन्माननीय खासदारांनी बघितलं की अजून थोडंसं एक 2-3 किलोमीटर तो जर जॉईन केला तर तो मुरबाड रस्त्याला मिळतो. म्हणजे त्याची जी रिंग रोडची जी संकल्पना आहे, त्याच्यातून जी एक्सेस अजून एखाद्या हायवेला मिळायची जी हे आहे, तर तो जो रिंग रोड टप्पा क्रमांक 8 आहे माझ्यामध्ये, तो 8 सुद्धा मंजूर झाला आणि त्याला मंजुरी मिळून आज त्याच्यावर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे कल्याण पूर्वची जी कोंडी आहे, कल्याण पूर्वला जर तुम्हाला पश्चिमेला जायचं असेल उल्हासनगर, तर पूर्ण एक वळसा घालून जावं लागतं. आज एकमेव पूल आहे सन्माननीय धर्मवीर आडमदिघे ब्रिज आहे तो, परंतु पुढे गेलं तर आपल्याला पलीकडे जायला त्यासाठी सुद्धा
एक सन्माननीय खासदारांनी पुलाचं एक डिझाईन सुचवलं, त्याला सुद्धा मंजुरी मिळाली आहे. आज जर तो पूल तयार झाला तर कल्याण पूर्वेतून पश्चिमेला जाण्यासाठी आपण 15 मिनिटात तिकडे पोहोचू शकतो, जिकडे पाऊण तास लागायचा. असे अनेक मार्ग आहेत. मग त्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आज आमचे जे शहर आहेत, जी मुंबईला जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ते महामार्ग आहे, तो डोंबिवलीतून जावं लागतं. मग ती अंबरनाथ, बदलापूर असो, यांना एक्सेस महामार्ग जे हायवेला जॉईंट होतील. म्हणजे आज बदलापूरमधून डायरेक्ट नवी मुंबई एअरपोर्टला जायचं झालं तर तिकडनं एक नवीन एक्सेस रोड त्यांनी एक्सेस कंट्रोल सुचवलेला आहे. बदलापूर अंबरनाथवाल्यांना शहापूर, भिवंडी किंवा नाशिक बायपासला जायचं, जो समृद्धी येतोय त्याला जॉईंट व्हायचं असेल तर तो एक नवीन रस्ता सन्माननीय खासदार साहेबांनी सुचवला आहे. म्हणजे आधुनिकीकरण शहरांचं होतं आणि त्याच्याबरोबर ह्या वाढणाऱ्या शहरांना, झपाट्याने वाढणाऱ्या शहरांना या रस्ते महामार्गांनी सगळ्यात जवळची फॅसिलिटी देण्याचं, सुचवण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करत असतात. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं की आपल्याला एखादा सुशिक्षित डॉक्टर असला तरी ते इंजिनिअरिंगच्या पुढचे आहेत, याचा प्रत्यय रेल्वेवाल्यांना सुद्धा आला. ज्या वेळेला पत्री पुलाचं काम सुरू होतं, या मनसे पक्षातून शिवसेनेत आलो. हे कोविडमधली जी कामं, कोविडमध्ये जे शाखेमध्ये, शिवसेना शाखेमध्ये अक्षरशः गोरगरिबांना अन्न वाटप सुरू होतं, लाईनच्या लाईन लागायच्या. आम्ही बघायचो, अरे काय किती सुंदर काम करतात, चांगलं काम करतात, किती म्हणजे लोकांना जी गरज आहे. कोविडमध्ये मोठमोठी कोविड सेंटर्स उभी राहिली, ही निव्वळ ह्यांची मेहनत होती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असो, सन्माननीय आपले तेव्हाचे नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, यांच्या माध्यमातून हे काम दिसत होतं आम्हाला. 24 तास राबत होते. एखादा कार्यकर्ता कोविड झाला असेल तर त्याला स्वतः म्हणजे भाऊ भावाला भेटत नव्हता, मुलगा आई वडिलांना भेटत नव्हता. अशा सिच्युएशनमध्ये आपल्या कार्यकर्त्याला PPE किट चढवून आपल्या जीवाला धोका असून सुद्धा ही मंडळी त्या दवाखान्यात, त्या हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटरमध्ये जाऊन त्यांची विचारपूस करत होते, त्यांना धीर देत होते. आम्हाला आठवतं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना 2021 फेब्रुवारी नुकताच मुलगा झाला होता माझ्या मते, आणि एकदम नवीन बाळ त्यांच्या घरी आलं होतं. एखादा माझ्यासारखा कार्यकर्ता असता किंवा दुसरा कोणी असता तर विचार केला असता, नाही आपल्या घरी लहान बाळ आहे, आपण त्या कोविड सेंटरमध्ये जायचं जिकडे हा मोठा संसर्गजन्य जगाला भेडसावणारा प्रश्न आहे, आपण कशाला जा. एखाद्याने विचार केला असता की नको जायला, परंतु यांनी आपल्या घरच्यांची तमा न बाळगता, घरच्यांकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी हे रस्त्यावर दिवस रात्र उतरले. ही जी मेहनत बघत होतो आम्ही, विकास कामांसाठी झटणं बघत होतो. आणि खास करून जेव्हा मी विरोधी पक्षात असताना आमची आंदोलनं व्हायची, मला खासदार श्रीकांत शिंदे साहेब आमचं आंदोलन झाल्यावर मला फोन करायचे आणि विचारायचे, राजेशजी काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे पत्रीपुलाचं आंदोलन असो, एखाद्या रस्त्याचं आंदोलन असो, तेव्हा मला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या आंदोलनाच्या बातम्या आल्यावर मला फोन करायचे की राजेशजी काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. तेव्हा मी सांगायचं, साहेब नाही मग विरोध कशाला करता. मग मी बोलायचं, अरे आमचा पक्ष विरोधात नाही, विरोध नाही, तुम्ही या माझ्याकडे, तुमची काय समस्या आहे ती मांडा, आपण तो सोडवण्याचं. म्हणजे एखाद्या दिलखुलास मित्रासारखे ते माझ्याशी चर्चा करायची. त्यांची जी ही पद्धत होती ती मला भावली की अरे हा नेता आपल्याशी एवढा पोलाइटली बोलतोय, एवढ्या आपल्याला विचारपूस करतोय आणि समस्या सोडवण्याबद्दल मला आमंत्रित करतोय. ही जी त्यांची पद्धत होती काम करण्याची, ही भावली. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंकडे बघून नव्हतं आलेलो शिवसेनेत, आम्ही आलो ते ह्या दोघांकडे बघून, काम करण्याच्या पद्धतीकडे बघून. कारण एखादा कार्यकर्ता जो असतो तो जेव्हा काम करतो, हे आपल्या शहरासाठी काम करत असतो. आणि जर शहराचे प्रश्न सुटणारे असतील, सोडवणारे कोण असेल तर तो त्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि म्हणून आम्ही जे उभे राहिलो ते सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो. आणि आम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी या शिवसेना पक्षात प्रवेश केला. एखाद्या रस्त्यावर उतरून जो काम करत असतो त्याला काय हवं असतं, तर आपल्या नेत्याचा पाठिंबा, खंबीर पाठिंबा, की तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. असं जेव्हा असतं तेव्हा त्याला हुरूप येतो आणि तो जनतेसाठी आपलं काम झोकून करत असतो. एखाद्याला पाठिंबाच नसेल, म्हणजे उद्धव साहेबांचं मी काही जास्त नेतृत्व हे केलेलं नाही, त्यांच्या हाताखाली काय मी जास्त काम केलेलं नाही. पण ऐकून मी सांगतो, ज्या वेळेला मी पक्षात आलो तेव्हा वरिष्ठ माझ्याबरोबर काही बसायचे मंडळी,
त्या बोलायचे अरे साहेब फिरले पाहिजे, साहेबांनी महाराष्ट्रभर दौरे केले पाहिजे, साहेबांना जर तब्येत नसेल बरी तर साहेबांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात फिरवलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या. त्याच्यानंतर मी खासदार साहेबांबरोबर काही त्यांना जिल्ह्यांची जबाबदारी दिली होती खासदार म्हणून. त्यांच्याबरोबर मी फिरताना जे काय अन्याय होत होता शिवसैनिकांवर तो अन्याय मी जवळून ऐकत होतो की बाबा आम्हाला कोण वाली नाही, आम्हाला आमचा नेता भेटत नाही, मातोश्रीवर आम्हाला घेतलं जात नाही, ह्या काही गोष्टी होत्या. आणि बरेचशा तक्रारी त्या सामान्य छोट्या छोट्या शिवसैनिकांपासून ते मोठ्या मोठ्या पदाधिकारी आणि आमदार खासदार येऊन मांडत होते. तेव्हा त्या सगळ्या आम्ही परभणी केलं, मी तेव्हा सातारा केलं साहेबांबरोबर. या ग्रामीण पट्ट्यातली लोक, ग्रामीण पट्ट्यातली शिवसैनिक ह्या समस्या मांडत होत्या आणि त्या समस्या बघितल्या. आणि त्याच्यानंतरचा जो मुख्यमंत्री म्हणून म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून त्यांचे जे शिवसैनिकांना मिळणारी वागणूक आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना वर्षा बंगला हा वर्षा नसून हा कार्यकर्त्यांची मांदियाळी म्हणजे सगळ्यांसाठी खुला. आज तिथे शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी दिवाळी साजरा करतो. आज सर्वसामान्य शिवसैनिक तिकडे कधीही जाऊ शकतो आणि मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. आमदार खासदार हे तिकडे मुख्यमंत्र्यांना कधीही जाऊन भेटू शकतात आणि कार्यकर्त्याला स्वतः फोन करून कुठल्याही समस्येसाठी त्याला डायरेक्ट अप्रोच बोलतात, म्हणजे डायरेक्ट ॲक्सेस. कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही वेळेला आपल्या नेत्याला फोन करू शकतो. म्हणजे एवढ्या मोठ्या पदांवर असून सुद्धा आज आम्ही कधीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना असो किंवा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना असो आमच्या शहराच्या समस्या 1 to 1 अशा भेटून त्या मांडतो आणि त्या सोडवल्या जातात. अजून कार्यकर्त्याला शिवसैनिकाला काय हवं असतं? जे बाळासाहेबांच्या वेळेला होतं, बाळासाहेब आम्हाला फोन करायचे पेपर वाचल्यावर की अरे तुझ्या शहराची बातमी आली आहे, तुमच्या शहराची, हे काय आहे? तसंच काम एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे बाळासाहेबांचे जे विचार आम्ही ऐकून आज आम्ही शिवसैनिक झालो, आज तेच विचार या प्रवाहाबरोबर आम्ही जातोय. खासदार आम्ही वारंवार बघतो, एखाद्या म्हणजे मंदिरात गेलो किंवा मी बऱ्याच नेत्यांबरोबर फिरलोय, म्हणजे लोक बोलवतात म्हणून जायचं, पाया पडायचं, बाहेर निघायचं, परंतु देवभोळा खासदार आम्ही कधी बघितला नाही. नुकतीच महाशिवरात्र आली, अंबरनाथचं जे पुरातन शिवमंदिर आहे ज्याला सन्माननीय खासदारांनी आता नुकतीच 100 कोटी एक ते पर्यटन क्षेत्र व्हावं, साऱ्या जगामध्ये त्याचं नाव व्हावं म्हणून शिवमंदिर फेस्टिवल राबवला जातो गेली 5-6 वर्ष. आणि आत्ता जे त्याला 100 कोटी रुपये मंजूर त्या पुरातत्व मंदिराची जी काय पौराणिक ती हे वास्तू ती टिकून राहावी आणि त्याच्या अवतीभोवती सुसज्ज असं सुशोभीकरण व्हावं आणि ते जगापर्यंत त्याची ख्याती पोचावी म्हणून त्यांच्यामार्फत जो महोत्सव राबवला जातोय. तर सांगायचं तात्पर्य हे की आता जी महाशिवरात्री होती तेव्हा मी खासदारांबरोबर त्या मंदिराच्या आत गाभाऱ्यात पूजेला आम्ही बसलो होतो. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपली वरच्यावर पूजा केली असती, नमस्कार केला असता, बाहेर आले असते. सन्माननीय खासदार 1 तास त्या पुरातन मंदिरामध्ये त्या पिंडीची पूजा 1 तास करत होते. त्यांचं मी संपूर्ण जवळून बघत होतो. नुसती मनात देव असून चालत नसतो, पण त्या देवाची सेवा करण्यासाठी त्यांनी आमचं खिडकाळीचं पुरातन मंदिर असो त्याच्यासाठी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. नुकतंच राम मंदिर आमचं संपूर्ण जगाला हेवा वाटेल, आपल्या हिंदू नागरिकांना हेवा वाटेल असा तो राम मंदिर ह्याचा कार्यक्रम 22 तारखेला 22ला झाला. त्यावेळेला सन्माननीय खासदार साहेबांनी कल्याणपूर्वक भव्य असं राम मंदिर उभं केलं. राम मंदिराची प्रतिकृती आम्ही ट्रकवर सजवून ती पूर्ण शहरभर फिरवली. असं म्हणजे देवाच्या बाबतीत ते एवढे देवभोळे आहेत असा खासदार आम्ही बघितला नाही. त्यामुळे हिंदुत्वाची संकल्पना त्यांच्या माध्यमातून ती आपोआप पुढे जाते. नुकताच जो तिरुपतीचा कार्यक्रम झाला, आज 1 लाखाच्या वरती नागरिक तिकडे जमा होते. 3-3 तास पूजा अर्चा चालत होती. खासदार बिलकुल हल्ले नाही तिथून. म्हणजे एक वेगळं स्वरूप, एक वेगळं रूप त्यांचं आम्हाला बघायला मिळालं या माध्यमातून. जे गेले अनेक वर्ष प्रश्न होते या शहरांना, या सर्व शहरांना, तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे, तुम्हाला माहीत आहे नुकतंच सन्माननीय खासदार साहेबांना संसद रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. म्हणजे एवढा हुशार, अभ्यासू, तरुण, तडफदार,
ज्या ज्या उपाध्या तुम्ही लावू शकता त्या सर्व उपाध्यात फिट बसणारा एकमेव आमचा धडाडीचा खासदार म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब। आज त्यांच्या ह्या कामाची म्हणजे आज कामं बघितली त्यांची, आज सर्व पक्षातील म्हणजे इतर पक्ष सुद्धा आज आपल्या सोबत आहेत। आज निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत, लोकसभेच्या 20 मेला या निवडणुका आहेत। खासदारांचा कामाचं धडाका पाहता आज त्यांच्या समोर उभं राहायला विरोधी पक्षात मुळात आता विरोधी पक्षच नाही उरलेले, परंतु जे काय उरले विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे आज सन्माननीय खासदारांच्या तोडीचा त्यांना टक्कर देईल असा एकही उमेदवार शिल्लक नाही आहे। अशा खासदारांना जो तुमच्या विकास कामं पूर्ण करतो, जो तुमची सांस्कृतिक जी भूक आहे शहरामध्ये, जी काही सांस्कृतिक आज आमची डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ ही सांस्कृतिक शहर आहेत। या शहरांना एक सांस्कृतिक चळवळीत उभी राहिलेली शहर आहेत, यांना काहीतरी हवं लागतं। तर आज रासरंग गरबा असो, शिवमंदिर फेस्टिवल असो, दिवाळी महोत्सव असो, आमची डोंबिवली किंवा संपूर्ण लोकसभा क्षेत्रातून जे गणपतीसाठी बस पाठवल्या जातात कोकणामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ह्या सगळ्या गरजा भागवणारा असा एक तरुण उमदा खासदार आपल्याला लाभलेला आहे, एक सुशिक्षित खासदार लाभलेला आहे। वेळ पडल्यास प्रशासनाशी त्यांच्या भाषेत बोलणारा खासदार आपल्याकडे आहे। या तोडीचा खासदार आपल्याला मिळणं नाही। गेल्या 10 वर्षात आणि शेवटच्या आता ह्या 3-4 वर्षात जो प्रवास, विकासाचा प्रवास आपल्या शहरांमध्ये होतोय तो निव्वळ आणि निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे होतोय आणि त्यांच्याबरोबर सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा अजितदादा पवार असो आणि आता अजून आपले काही मित्रपक्ष आपल्याला येऊन भेटत आहेत। त्यामुळे विरोधकच शिल्लक नाही आहे। तर आपण एक निश्चय करूया, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मागच्या वेळेला विक्रमी मतदानाने आपण पुढे गेलेलो, 3.5 लाखाचा आपला लीड होता। हा लीड हा संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्तीचा लीड खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मिळेल या अपेक्षेने आपण सर्व, सुट्टी आहे मे महिन्यात आपण सर्व गावाला जातो, फिरायला जातो, सुट्टीचं प्लॅनिंग करतो। 20 मे लक्षात ठेवा, 20 मेला आपण कुठलंही प्लॅनिंग करू नका, कुठेही जाऊ नका। जास्तीत जास्त मतांनी आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे निवडून येतील आणि आपल्या मोदी साहेबांचे हात बळकट करतील, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। आपली ही विकासाची गंगा आहे, ही अशी अविरत वाहत राहू, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। एवढंच मी सांगतो। मी राजेश कदम आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।